मुलगा असूनही आई-बाप वांज असं का म्हटलं आहे हे मी या कथेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला कथेला सुरुवात करते. लग्नाला 40 वर्षे झाली होती, पण आज तिने त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू पाहिले होते. तो हळव्या स्वरात तिला सांगू लागला, आयुष्यभर कष्ट करून, घाम गाळून जे घर उभे केले, ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला, ते घर सोडून येताना काही नाही वाटले. त्या घराचा उंबरठा नेहमीसाठी सोडून येतानाही काहीच नाही वाटले. पण पण वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना वांज वांज असल्यासारखे वाटले. ती त्याच्याकडे खिन्न नजरेने बघतच राहिली. पापणी न हलवता त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाला, सुनीता, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना ग? तिने बस होकारार्थी मान हलवली. मनात थोडीशी उदासीनता होती आणि थोडी तिच्याही. त्याने पुन्हा विचारले, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हे वय राहिले नव्हते कष्ट करण्याचे, पण त्याला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करायचे होते. स्वाभिमान दुखावला गेला होता. त्याच्या खांद्यावर डोके हलकेच टेकत त्याला सावरत हो म्हणाली. ती उद्याचा दिवस वेगळा असेल. वांज घरात वाद सुरू होता. वैभव व सुनीता दमले होते, पण तुषार बोलतच होता. बाबा, तुम्ही मला शिकवले, माझे उत्कृष्टरित्या संगोपन केले, मान्य आहे मला. पण ते तुमचे कर्तव्यच होते. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्यामागे तुमचा स्वार्थ होता. मी मोठा होईन, तुमचा सांभाळ करेन हा स्वार्थ होता. पण मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली. महिन्यातून एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन. मला याचा काहीच फायदा नाही आणि हो, म्हणूनच ते माझे कर्तव्यही नाही. पण ह्या वयात मी तुम्हाला माझ्या घरातून बाहेर काढले तर मला काळजी आहे. मला काळजी आहे समाज काय बोलेल ह्यापेक्षा तुम्ही काय खाल, कसे राहाल, कोठे वास्तव्य कराल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. उगाच महिन्यातून 15 दिवसातून होणारी वादावाद तरी टाळली जाईल. आणि अजयला हे नाही आवडत. आणि अमर पण आता मोठा होतोय. त्याच्या बालमनावर आपल्या भांडणाचा आणि तुमच्या नियमांचा साखळीत अडकून राहण्याचे वाईट परिणाम होईल. आणि आम्हालाही आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायची, मग तुम्ही विरोध करणार, मग वाद होतात. नको हे आता, बस करूया. तुमची अडचण होते आम्हाला, तुम्हाला निघायला हवं. आमच्याकडे बघून नाही, पण अमरकडे बघून तरी, हे एका दमात बोलला तुषार सारे काही. पण वैभव आणि सुनीताचा मात्र श्वास कोंडला होता. त्या रात्रीही दोघेही जेवले नाहीत, झोपही नाही लागली. त्यांना बॅग पॅक करून ते बस अंधाराकडे घाबरून बघत होते. पण अंधारातून कधीतरी पहाट होणारच होती. तो उजेड कधी येऊच नये, अंधार असाच राहावा, आपले घर सुटू नये असेच वाटत होते. वैभव आणि सुनीताला पण उजेड झाला. वृद्धाश्रमही पाहिले. वृद्धाश्रमापर्यंत सोबत तुषारही आला होता. वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणारा तेवढ्यात तुषार म्हणाला, बरं आई बाबा, आजपासून घरी फोन करत जाऊ नका, नाहीतर अमरला तुमची सारखी आठवण येत राहील. लहान आहे तो अजून आणि अजयलाही हे आवडणार नाही. आणि घरी यायचाही हट्ट करू नका. मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नवीन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन. बस इतकंच बोलला तुषार जाता जाता. वैभव आणि सुनीता मात्र काहीच बोलले नाहीत. ते बस बघत राहिले त्यांच्याकडे. डोळ्यात असावी इतकी दाटवी होतली. तुषार पाठ फिरून कधी निघून गेला हेही समजले नाही. एक प्रश्न मनात थैमान घालत होता. मुले जन्माला का घालतो आपण? पालकांनी जे त्यांच्यासाठी केले आहे ते कर्तव्य, पण तेच जर पाल्यांनी पालकासाठी केले तर ते उपकार. झाडाला मुळाचे ओझे होते हेच खरे, मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही. थोडीशी मुले डगमगली की झाड लगेच कोसळून पडते, पण झाडाचे मात्र इतके ओझे झेलून ही तसेच खंबीरपणे उभे असते. दोघांचे ही हृदय गेली 8 दिवस खूप जड वाटत होते. गेल्या 8 दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवलं होतं की आपण शरीराने म्हातारे झालोय. पण वैभव आणि सुनीताने आशा सोडली नव्हती. त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला. वृद्धाश्रमातून बाहेर पडताना खूप मोकळे मोकळे वाटत होते दोघांनाही. पण वैभवने खूप चांगली माणसे जोडली होती. तरुण असताना जणू तो हरिश्चंद्रच होता. सुनीता मात्र सारखी भांडायची. ते दानशूरपणा नव्हता आवडत तिला, पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली.
बस आता निघायचे बाकी होते. निघण्याआधी तुषारला फोन केला हळूवार आवाजात. वैभव बोलू लागला. हॅलो तुषार बेटा, मी बोलतोय. पलीकडून तुषार म्हणाला, हो बाबा बोला लवकर, काम आहेत खूप इकडे. वैभवने बोलायला सुरुवात केली. बाळ, तू म्हणालास की मी तुझ्यासाठी जे काही केले ते माझे कर्तव्य होते, पण तू जे माझ्यासाठी करतोस ते उपकार. बेटा, तुला असे का वाटते की तू आहेस म्हणून मी आहे? मी बाबा होतो, मी आहे म्हणून तू आहेस. आणि हो, आजपासून तुझे वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भीक म्हणून जे पैसे पाठवतोस ते नको पाठवू. आजपासून आम्ही वृद्धाश्रम सोडून चाललोय. आम्ही मान्य केलंय, आम्ही वांज आहोत. आम्हाला कोणीही मुलगा नाही. जमले तर तूही तुझ्या नावाहून माझे नाव आणि आडनाव काढून टाक. नाव आणि आडनाव काढून टाक. इतकेच बोलून त्याने फोन ठेवला. एक नजर सुनीताकडे पाहिले. नाराज होती, पण नवऱ्याचा आज जास्तच अभिमान वाटत होता. दोघांनी एकमेकांचा हात पकडला व निघून गेले नव्या भविष्यात. पण मागे सोडून गेले एका शब्दात असणारा प्रश्न. उत्तर आणि अर्थ बदलून गेलेला. तो वांज. मुलाचे उपकार नको. मुलाने वृद्धाश्रमात पैसे भरून आणून सोडले आणि इथेही तो आपल्याला थोडेफार पैसे पाठवून देत आहे आणि आपण त्याच्या उपकारावर जगत आहोत. हे मात्र वैभव आणि सुनीताने पूर्णतः बदलून टाकले होते आणि वयाच्या 50व्या वर्षानंतर नवीन जीवनाची पुन्हा एकदा सुरुवात केली होती. वैभव काकांचं मत नेहमी असायचं. ते सुनीताला म्हणायचे, आजपर्यंत कष्टाने स्वाभिमानाने जगत आलेलो आहे, त्यामुळे यापुढे देखील कोणाची भीक घ्यायची नाही आणि लाचार होऊन जगायचं नाही. बस आपल्या दोघा नवरा बायकोची आपल्याला खंबीर साथ आहे, त्यामुळे आपल्याला कोणाच्या आधाराचीही गरज नाही, असं म्हणून दोघांनी नवीन भविष्याची सुरुवात केली. दोघेही शहरात न जाता गावाकडे निघून गेले आणि वैभव काकाने सुनीताला सांगितलं, सुनीता, आज आपण ज्या मुलामुळे वांज झालेला आहे, पोटच्या पोराने ज्याला जन्म दिला त्याने आपल्याला झिडकारले आहे, मग आपण अशा लेकरांचे आईबाप हो की ज्यांना या जगामध्ये त्यांचं कोणीच उरलेलं नाही. सुनीतालाही वैभव काकांचा प्लॅन आवडतो. ती देखील म्हणते, हो बरोबर आहे, ह्या उतार वयामध्ये अजून आपण काहीतरी नवीन करणार आहोत. हा प्लॅन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावाकडच्या जमिनीमध्ये गावातील काही लोकांना सोबत घेऊन एका मोठ्या अनाथाश्रमाची उभारणी करायला सुरुवात केली. वैभव काकांना 15 एकर जमीन होती. मुंबईला स्वतःचे 2 फ्लॅट होते. बँक बॅलन्स देखील गडगंज होता, कारण त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांना भक्कम पगाराची नोकरी होती आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी भरपूर प्रॉपर्टी जमा करून ठेवली होती. त्यामुळे ते अनाथाश्रम उभा करण्यासाठी त्यांना कोणत्याही पैशाची अडचण आलेली नाही. त्यांनी त्या 15 एकरमध्ये जमिनीमध्ये 1 एकर जमिनीत आश्रमाचे बांधकाम केले आणि 1 एकरमध्ये गार्डन केले. राहिलेली 13 एकर जमीन त्यांनी गावातल्या सावकाराला विकून टाकली. त्याला भरपूर पैसे आले होते आणि बघता बघता आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले आणि आश्रमाला नाव दिलं वात्सल्य. पाहता पाहता आश्रमात नवीन ॲडमिशन सुरू झाली. गावातील आजूबाजूंच्या पुढाऱ्यांनी ह्या वात्सल्य आश्रमाची एवढी जाहिरात केली होती की तिथे पहिल्या 1 महिन्यातच 200 पोरं राहायला आली होती. त्या पोरांमध्ये प्रत्येक मुलाचे एक वेगळेच दुःख असायचे. कोणाला आई नसायची तर कोणाला वडील नसायचे, कधी कधी तर दोन्ही नसायचे. असे रस्त्यावर झोपणाऱ्या मुलांना वैभव काकांनी आणि सुनीता काकींनी आपल्या प्रेमाने वात्सल्य आश्रमात आणलं होतं आणि पाहता पाहता या आश्रमाची चर्चा संपूर्ण राज्यभर, देशभर पसरली. परंतु सुनीता काकींनी आणि वैभव काकांनी कुठेही त्यांच्या नावाचा उच्चार केलाच नव्हता. आता राज्य सरकार, भारत सरकार देखील त्यांच्या आश्रमाला देणगी द्यायला सुरुवात केली. आजूबाजूंच्या गावामधील लोक लांबून लांबून येऊन देखील तेथील मुलांना खाऊ, गोळ्या, बिस्किटं, अभ्यासाचे साहित्य देत होते. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. एक दिवस सायंकाळच्या वेळी वैभव काका आणि सुनीता काकी निवांत गार्डनमध्ये बसले होते आणि मुलं खेळत होती. तेव्हा वैभव काकांनी सुनीता काकीला सांगितलं, सुनीता, बघितलंस, एका मुलाला जन्म दिला आपण, परंतु त्याच मुलाने वयाच्या 50व्या वर्षी आपल्याला आपण वांज झाल्याचं दाखवून दिलं. त्याने आपल्याला घराबाहेर काढून दिलं आणि आपल्याला क्षणात परक करून टाकलं. परंतु सुनीता, आज बघितलं, एका मुलाने जरी आपल्याला झिडकारले असले तरी आज आपल्याकडे हजारो मुलं आहेत की ज्यांची आपण आई बाबा आहोत आणि त्या लहान लहान लेकरांकडूनही आपल्याला तेच प्रेम मिळत आहे.
मग कधीकधी असं वाटतं मुलांना जन्म देण्यापेक्षा त्यांच्यावरती संस्कार करणं फार गरजेचं असतं. आज आपल्याला एका मुलाने घराबाहेर काढलं नसतं तर आज आपल्याला एवढी हजारो मुलं भेटलीच नसती. बरं झालं सुनीता, देवजी करतो ते चांगल्यासाठीच करतो. दोघेही आज त्यांच्या आयुष्याच्या वळणावरती समाधानी होते. आज एका मोठ्या राज्यस्तरीय फंक्शनमध्ये वात्सल्य आश्रमाची निवड झाली होती. या आश्रमाला लाखोंची देणगी मिळणार होती आणि सन्मानही प्राप्त होणार होता. सगळा फंक्शन हा लाईव्ह चालू होता आणि या लाईव्ह चालू असणाऱ्या फंक्शनमध्ये भरपूर लोक लाईव्ह कार्यक्रम पाहत होते. रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुट्टीच होती, त्यामुळे सगळे रिलॅक्स होते. त्यामुळे टी व्हीवरती लाईव्ह कार्यक्रम पाहणारे भरपूर होते. त्यामध्ये तुषार देखील लाईव्ह पाहत होता. वाचले आश्रमाचे नाव पुकारलं आणि वैभव काका आणि सुनीता काकी स्टेजवरती गेल्या. मान सन्मान घेतला, आपल्या प्रशस्त पत्र घेतलं, लाखोंची मिळणारी अमाऊंट होती त्यांचा चेक घेतला. हे सगळं दृश्य तुषार मात्र पाहत होता आणि त्याच्या बायकोला मोठ्यानेच आवाज देऊ लागला, पळती इकडे इकडे बघ टी व्हीवरती कोण दिसते. त्याची बायको ही पळत आली आणि म्हणाली, या कोण दिसतंय, काय आहे? आई बाबा आहे तुमचे. अगं हो ना, खरंच आई बाबा आहेत. मला वाटलं पहिल्यांदा दुसरे कोणीतरी आहे म्हणून माझ्या डोळ्यांवरती विश्वास नव्हता, म्हणून तुला पाहण्यासाठी बोलवलं. पण अगं आई बाबा इथंपर्यंत कसं? आणि हा वात्सल्य आश्रमाची एवढी चर्चा, या आश्रमाचे फाउंडर तर आईबाबांचे नाव घेतलेलं आहे. मग खरंच हा आश्रम यांनी उभा केला असेल का? तुषारला धक्का बसला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तेवढ्यातच वैभव मान्यवरांना विनंती केली, मला 2 शब्द बोलण्यासाठी द्या. त्यावेळी वैभव काकांनी जे काही भाषण केलं त्यामुळे सगळा समाज जागा झाला. वैभव काकांनी भाषणाला सुरुवात केली. नमस्कार मंडळी, मी वैभव सरदेशमुख आणि आज माझ्यासोबत आहे त्या माझ्या सुनीता वैभव सरदेशमुख. आज आम्ही तुमच्यासमोर उभा आहे ते म्हणजे वात्सल्य आश्रमाचे फाउंडर म्हणून. परंतु यामागची कथा ही तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. असे वात्सल्य आश्रम कशामुळे उभा झाले आणि याचं क्रेडिट कोणाला जातं, त्यामुळे प्रत्येक जर उत्सुकतेने ऐकत होता. नक्कीच याचं क्रेडिट घेणारा खूप महान असावा. वैभव काका भाषण करत होते आणि सगळ्यांना सांगितलं, वात्सल्य आश्रमाचं क्रेडिट हे फक्त आम्ही ज्या मुलाला जन्म दिला होता त्या मुलाला जाते. आता प्रत्येकाला प्रश्न पडू लागला, म्हणजे नक्कीच या काका काकींचा मुलगा आज या जगामध्ये नाही किंवा देवाघरी निघून गेला आहे. त्यानंतर वैभव काकांनी सांगितलं, याचं क्रेडिट ज्या मुलाला जन्म दिला त्याला गेलं, कारण असं आमची वयाची 50 आम्ही ओलांडल्यानंतर सख्या जन्म दिलेल्या मुलांनी आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. एकुलता एक मुलगा होता, परंतु त्याला आम्हाला सांभाळणं जड जात होतं. सगळी प्रॉपर्टी तर त्याचीच होती, परंतु त्याला म्हाताऱ्या आईबाबांची लुडबुड नको होती, म्हणून त्याने आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन पैसे भरून पाठवलं होतं. त्यानंतर पहिले 1 महिना तर तो कोणत्या सणाला आम्हाला नवीन नवीन कपडे आणि मिठाई घेऊन येत होता, परंतु अशी लाचारीने जगणं आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही त्याच्या पुढे स्वाभिमान गहाण ठेवून जगल्यासारखं आम्हाला वाटत होतं. संपूर्ण आयुष्यभर आम्ही स्वाभिमाने जगलेलं म्हातारी माणसं आणि हा दिवस आमच्या वाट्याला आला होता. परंतु माझ्या बायकोची मला खंबीर साथ होती. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी आम्ही घराची पायरी उतरलो आणि वृद्धाश्रमाची पायरी चढलो त्याच दिवशी आमचा मुलगा आमच्यासाठी मेला आणि आम्ही वांज झालो. हे भाषण तुषार देखील ऐकत होता आणि त्याच्या देखील पायाखालची जमीन सरकत होती. रसिक प्रेक्षकही ऐकण्यासाठी उत्सुक होती. काकांनी सांगितलं, ज्या दिवशी आम्ही बाहेर आलो त्याच दिवशी आमचा आणि आमच्या मुलाचा सर्व काही नातेसंबंध संपून गेला. आम्ही आमच्या 50 नंतर नवीन जीवनाची, नवीन भविष्याची सुरुवात केली आणि मग आम्ही एक निर्णय घेतला, ज्या मुलामुळे आज आमच्यावर ही वेळ आली त्याला असा काही धडा शिकवायचा, समाजामध्ये ज्या मुलांना खरी आईबापाची गरज आहे अशांना प्रेम, वात्सल्य, माया, ममता सर्व काही द्यायचं. खरंच ज्यांना आईबाप आहे त्यांना आईबापाची काहीच किंमत नाही, परंतु ज्यांना नाही त्यांना विचारा नक्की आईबापाचं महत्त्व काय असतं. अहो, ज्यांना हात आहे त्यांना हाताची किंमत काय कळणार, ज्यांना नाही त्यांना विचारून बघा त्या हाताची किंमत काय असते. ज्यांना आईबाप नाही त्यांना विचारा आईबापांची किंमत काय असते. त्यानंतर आम्ही आमच्या गावी गेलो आणि आश्रमाची निर्मिती केली आणि बघता बघता या आश्रमात आज हजारो मुलं आहेत.
आणि सांगायला अभिमान वाटतो की एक मुलगा मेला, परंतु देवाने आम्हाला हजारो मुलांचे आईवडील बनवले. यामध्ये आम्ही खूप आनंदी आहोत, कारण ज्या मुलाला जन्म दिला होता त्याने आजपर्यंत फक्त आम्हाला दुःखच दिले होते. परंतु ह्या मुलांनी आईवडील नाही, प्रत्येक गोष्टीची किंमत कळते. त्यामुळे हे सगळे हजारो मुलं आमच्या दोघांमध्येच आईवडील शोधतात आणि आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही एवढ्या सगळ्या मुलांचे आईवडील आहोत. आज आपण पुढच्या पोरांना शिक्षण देतो, जन्म देतो, सगळ्या गोष्टी पाहिजे त्यावेळी पाहिजे ते देत असतो. त्यांचा प्रत्येक लाड, प्रत्येक हट्ट तितक्याच तत्परतेने आपण पूर्ण करत असतो. परंतु तेच मुलं त्यांच्यावर आपल्याला सांभाळण्याची वेळ आली की ते आपल्याला दूर लोटून देतात. उलटसुलट बोलून आपला अपमान करतात. नको नको त्या शब्दांना प्रत्येक परिस्थितीला आपल्याला त्याच्यासमोरच लाचार बनावं लागतं. आपल्या संपत्तीवर, प्रॉपर्टीवर ते आनंद घेत असतात, त्यांचं लाईफ एन्जॉय करत असतात आणि आपल्याला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी दळण्यातल्या खड्याप्रमाणे निवडून काढतात. त्यांना त्यांच्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसाची लुडबुड ही अजिबात चालत नाही. फक्त त्याच म्हाताऱ्या माणसांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला त्यांना लाज वाटत नाही. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना फक्त जन्मच नाही राहिला तर संस्कारित असे करायचे. तसे आईवडील आपल्या मुलांवरती संस्कार करतच असतात, फक्त अभाव असतो तो त्यांच्या वर्तणुकीचा. आणि मी आज आपल्या सर्वांना एकच विनंती करतो, प्रत्येक म्हातारा आईवडिलांनी आपली सगळी काही प्रॉपर्टी असेल ते मुलांना न देता थोडीफार स्वतःसाठी पण ठेवावी. नाहीतर उद्या तुमच्यावरही आमच्यासारखी वेळ येऊ शकते आणि आली तर त्यातून तुम्हाला असणारी थोडीफार प्रॉपर्टी तुम्हाला कामाला येणार आहे. शेवटच्या क्षणाला मुलं देखील हात वर करून निघून जातात. राहतो फक्त आपणच, आपल्याला. आणि आज मी तुम्हा सर्वांना हे सांगत आहे, आमच्या जन्म दिलेल्या पोराने आम्हाला रस्त्यावर काढलं आणि सांगितलं जन्म देणं हे तुमचं कर्तव्य होतं, परंतु तुम्हाला सांभाळणं हे माझं कर्तव्य नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला शिकवलं, ते तुम्ही माझ्यावर उपकार केलेले नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला सांभाळायला बांधील नाही. आज त्याच पोराच्या नाकावर टिचून आम्ही इथंपर्यंतचा प्रवास गाठला आहे आणि हे लाईव्ह जेव्हा तो पाहील किंवा हे भाषण जेव्हा तो ऐकेल तेव्हा त्यालाही धक्काच बसणार आहे. आणि या सगळ्या समाजासमोर जाहीरपणे सांगतो की माझ्या मुलाला मी स्वतःच्या हिमतीने कमवलेलं मुंबईमधील तेही खाली करायला लवकरच सांगणार आहे आणि ते विकून त्यातून मिळणारी सर्व रक्कम ही आमच्या वात्सल्य आश्रमाची एवढी करून पावती करणार आहे, जी आमच्या मुलांसाठी कामाला येईल. आणि हे सगळं भाषणामध्ये ऐकल्यानंतर तुषारला अजून मोठा धक्का बसला. तो विचार करतो, आईबाबांनी असा निर्णय घेतला आहे, त्यांनी मला फ्लॅट खाली करण्याच्या सांगण्याच्या आधी मला त्यांचे पाय धरून माफी मागायला लागेल. आणि त्यांनी आज मला फ्लॅट खाली करायचे सांगितले, फक्त उद्या तर ते गावची 15 एकर जमीनसुद्धा विकून टाकतील. मग मी काय करायचं? एकतर आजपर्यंत लाईफ एन्जॉय करता करता एकही रुपया सेव्हिंग करून ठेवलेला नाही आणि बाबांनी हा निर्णय जर घेतला तर मी एका मिनिटात रस्त्यावर येईल. हा विचार करत असतानाच वकिलाची एक नोटीस येते आणि त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं असतं, 5 दिवसांच्या आत तुम्ही हे घर खाली करा. हे घर ज्याच्या नावावर आहे त्यांनी ते विकून टाकलं आहे आणि त्यांचा दुसराही जो फ्लॅट आहे तोही विकला आहे. नोटीसच्या दुसऱ्या दिवशी तुषारला खूप मोठा धक्का बसतो आणि तो ताबडतोब त्याच्या गावाकडे निघतो. गावाकडे गेल्यानंतर तो आईबाबांची माफी मागतो, परंतु आईबाबा त्याला माफ करत नाहीत आणि सांगतात, आज तो आमचा मुलगा नाही, आम्ही तुला ओळखतही नाही. आमची ही हजारो मुलं आहेत, तुझं आणि आमचं काहीही नातं नाही. ह्या हजारो मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला हे निर्णय घ्यावेच लागतील. परंतु तुषारने त्या आईबाबांची आणि गावची जमीन तीही विकू नका, मी तुम्हाला सांभाळेन. आजपर्यंत जी माझी चूक झाली ती माफ करा बाबा. परंतु बाबांनी सांगितलं, तुझ्या जमिनीची स्वप्न पाहत आहेत ना, ती जमीन देखील विकलेली आहे आणि ज्या फ्लॅट विकू नको म्हणत आहेत ना, ते दोन्ही फ्लॅट विकून गेले आहेत. आणि आज तू गावी आलाय, परंतु आज 6 दिवस आहे, हा विचार नाही केला की 5व्या दिवसापर्यंतची तुझा टाईम होता रूम खाली करण्याचा. तेवढ्यात तुषारच्या बायकोचा फोन येतो. अहो, कोर्टाची माणसे आलेली आहेत आणि त्यांनी सगळं सामान आपलं बाहेर काढलेलं आहे. ती आता रडून रडून सांगत होती. तुषारला कळून चुकलं होतं, आता सगळं काही होत्याचं नव्हतं झालेलं आहे. बाबा, आई, असं मला रस्त्यावर मला माहीत नाही. आम्ही दोघेही तुमचे गुन्हेगार आहे, माफ करा तुमच्या ह्या मुलांना. परंतु सुनीता का केली आणि वैभव काकांनी, तुषार हा आमचा शेवटचा निर्णय आहे असंच काही सांगत आता बदलणार नाही. ज्या वेळेला खरी आम्हाला तुझी गरज होती तेव्हा तू आम्हाला अडगळी सामान समजून घरातून बाहेर फेकलं.
आम्हीच कमवलेल्या घरातून जाताना आम्हाला किती वाईट वाटलं असेल, आमच्या मनाला काय वाटलं असेल याचा तू एकदाही विचार केला नाही. आणि आमच्याच घरामध्ये थाटामध्ये राहून तू आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं आणि आमच्यावर उपकार केल्याप्रमाणे महिन्याला पैसे पाठवत होता. आम्ही संपूर्ण आयुष्य तुझ्यासमोर कधीही लाचार नव्हतो राहिलो आणि यापुढे हे नसणार आहे. तूच आमच्यासमोर लाचार आहे आणि भिकारी आहे. कारण तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवून तुला जन्म दिला. तुझ्यावर पाहिजे तो खर्च केला. तुला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आणून दिली आणि तू आजपर्यंत आमच्या घरामध्ये राहिला. याचा खर्च तू देऊन टाक. नाही देणार तू आम्हालाही माहीत आहे. कारण तुझी ते ऐपत नाही. कारण तू रोडवरचा भिकारी आहेस. आणि तुला वाटत नसेल ना तू भिकारी आहेस तर देऊन टाक आम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची किंमत. तुषार आता खाली मान घालून एकटाच शून्यामध्ये हरवून गेला होता आणि वैभव काका आणि सुनीता काकी मात्र आपला हजारो मुलांसोबत आनंदामध्ये जीवन जगत होते. मित्र हो, वैभव काकांनी आणि सुनीता काकींनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुषारला दिलेली शिक्षा योग्य दिली की अयोग्य हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच मित्रांनो, आपल्या म्हातारपणासाठी तुम्ही खरंच काहीतरी सोय करून ठेवा. नाहीतर मुलांचा, आपण जन्म दिलेल्या म्हणजे पोटच्या मुलांचा काहीच भरोसा नाही हे आपल्याला ह्या कथेमधून शिकायला भेटतं.